मी काय सांगितलं, भरत शेठच्या चिरंजीवांनी काय स्टेटस ठेवावा हा लोकशाहीतला त्यांचा एक भाग आहे. मी त्यांचा एक सहकारी म्हणून सांगितलं आणि मी कालच्या मेळाव्याला महायुतीची ताकद वाढवणारा मेळावा असं समजतो. भरत शेठना अडचणीत आणणारा मेळावा असं मी समजत नाही. महायुतीची ताकद वाढवणारा मेळावा. गंमत बघा, रायगड जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो. 7च्या 7 जागा महायुतीनं जिंकल्या. त्यातली एक भरत शेठ गोगावले म्हणजे शिवसेना, महेंद्र थोरवे म्हणजे शिवसेना, महेंद्र दळवी म्हणजे शिवसेना, महेश बालदी BJP, प्रशांत ठाकूर BJP आणि रविशेठ पाटील BJP आणि एक NCP. त्याच्यामुळे आमची महायुतीची प्रचंड ताकद आहे. ती वाढवण्यामध्ये आता स्नेहलताई जगतापांना घेऊन त्याच्यामध्ये ती वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे अजून सुरक्षित मतदारसंघ झाला भरत शेठ गोगावले साहेबांचा. आणि भरत शेठ गोगावले साहेबांनी काय सांगितलं की माझ्या काखेमध्ये असलेला जो नॅपकिन आहे तो सर्वसामान्यांचा आहे. त्याने त्याच्यावर प्रतिक्रिया दिली. काय नुसतं बघतोय, बघण्यापलीकडे काय करणार आता सांगा. कोण पदाधिकारी आहेत, कोण पदाधिकारी आहेत, ते निवडणुकीपर्यंत किती तिकडे राहतील, जबाबदारी दिलेले किती इकडे येतील हे जरा बघतोय. आणि कितीही पदाधिकारी नेमले तरी मी दाव्यानिशी सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यावेळी होतील ते मुंबई महानगरपालिकेपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिका थेट रत्नागिरीपर्यंतच्या या सगळ्या महायुतीने जिंकलेल्या आपल्याला दिसतील. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.